नमस्कार सगळ्यांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मसाला ढेमसं कसं करायचं ते दाखवणार आहे. तर चला मग बघूया. पावभर ढेमसे घेतले आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याची साल काढून घ्यायची. ढेमसे बाजारातून विकत आणताना एक लक्षात ठेवायचे की छोटे आणि असे कोवळे ढेमसे घ्यायचे, म्हणजे ही भाजी खूप छान होते. कोवळे ढेमसे चवीला खूप सुंदर लागतात. त्याला बिया नसतात म्हणून ते खूप छान लागतात. म्हणजे बिया नसलेले ढेमसे आपल्याला वापरायचे आहे त्या भाजीसाठी. याची साल काढून घेऊया. ही खूप एकदम मस्त भाजी होते. जेवढे छोटे ढेमसे तुम्हाला मिळाले ना तेवढे चांगले, पण कोवळे पाहिजे, बाकी काही नाही. साईजला मोठेही असले पण कोवळे असले ना तरी तुम्ही ते ढेमसे चांगले शिलून झाले आहेत. याची साल काढून घेतली. आता याच्यामध्ये बघा, याला याच्या चिरे करून घेऊ. हे बघा, असं छान याला मधातून असे 4 याच्या फाक्या करून घेऊ. बघा, असे कोवळे हवे आपल्याला. सगळे आपण तसे करू. छोटे असले तर 4 करा, आणि जर मोठा ढेमसा असेल तर त्याला तुम्ही जास्त हे असे 4 असे करून घ्यायचे. व्यवस्थित काप करून झाले की हे बघा, अशा फोळी झाल्या की आता आपण ह्याच्यामध्ये मीठ लावून घेऊया. म्हणजे हळद आणि मीठ, त्याला रंग आणि स्वादला हे पानक्यान होणार नाही मिठाने. असं चांगलं याला सोडून घ्यायचं. मीठ आतपर्यंत लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा हे शिजतात ना तेव्हा हे ढेमसे असे मिळमिळ वाटत नाही. याला स्वाद असतो. याला छान आतपर्यंत असं लावून घ्यायचं. ही भाजी एवढं काही कोणी आवर्जून खात नाही, पण अशा पद्धतीने केली ना की खूप छान वाटेल. ही भाजी प्रत्येकाला आवडेल. याला आपल्या स्वतःचा काही टेस्ट नसतो ढेमस्यांना, म्हणून याला थोडं टेस्टी प्रकारे आपण बनवतो. याला छान आपण कुकरमध्ये एकदम कमी पाण्यामध्ये याला आपण करून घेऊ, कारण की याला स्वतःचं पण पाणी सुटणार आहे, म्हणून याला कमी पाण्यातच आपण लावूया. मी आता हे कुकरला लावतो. तसं तर हे वाफेवरच शिजणार, पण एकदम थोडंसं, म्हणजे 1 चम्मच तुम्ही पाणी यात टाकू शकता. बस एवढं पाणी पुरेसं आहे. आणि 2 किंवा 3 शिट्ट्या काढायच्या आणि बंद करून द्यायचं. पेस्ट करून घेऊ आपण. एका मिक्सर पॉट मध्ये आलं आणि लसूण, 2 टोमॅटो आणि ह्या कोथिंबीरच्या कोवळ्या काळ्या आहेत. ह्या मी फेकत नाही, ह्या मी ग्रेव्हीमध्ये वापरत असते. याची आपण एक बारीक पेस्ट करून घेऊ. हे बघा, ही बारीक पेस्ट झाली आहे. बघा, इथे आपले ढेमसे व्यवस्थित वाफवले आहेत, म्हणजे हे आता व्यवस्थित शिजले आहेत. आपण तुम्हाला हे बघा प्रेस करून दाखवते. बघा किती छान मऊ सूत शिजले आहेत. आता आपण याला फोडणी करून घेऊया. इथे एका कढईमध्ये मी तेल तापून घेतलं आहे. तेल तापलं की याच्यात आपण मोहरी आणि जिरे हे चांगले होऊ द्यायचे. मोहरी व्यवस्थित झाली की याच्यात आपण हिंग टाकून घेऊ. हिंग पण व्यवस्थित झालं की याच्यात आपण आपली ही पेस्ट टाकून घेऊ. आता ही पेस्ट छान आपण परतून घेऊ. हा मसाला व्यवस्थित आपण कमी फ्लेमवरती छान शिजवून घेऊया. व्यवस्थित मसाला शिजला की आपण नंतर आपले सुखे मसाले टाकून घेऊया. ही भाजी ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा.
थोडी बढिया वाटते ही भाजी. इथे आपला मसाला आता व्यवस्थित झाला आहे. हे बघा, याला कमी फ्लेमवरच शिजवायचं म्हणजे तो छान शिजतो. आता याच्यात आपण आपले सुखे मसाले टाकून घेऊ. थोडी हळद आणि थोडं तिखट. तिखट तुम्ही तुमच्या अनुसार वापरा. ही काश्मीरी लाल मिरची आहे आणि हा थोडा गरम मसाला. आता याला छान शिजवून घेऊया. याच्यात आपण मीठ टाकून घेऊया. लक्षात ठेवा की आपण ढेमसे शिजवताना पण मीठ टाकलं तर त्या अनुसार तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता. आता याला छान मिठाला पण होऊ देऊया. हा मसाला आणखी थोडं शिजू देऊया. मसाला थोडं शिजला की याच्यात आपण 1 चम्मच दही टाकून घेऊया. दही खूप छान स्वाद करतो. दहीला पण छान आपण मिक्स करून घेऊया. आता दहीला पण छान शिजवून घेऊया. मसाला व्यवस्थित झाला की याच्यात आपण थोडं गरम पाणी टाकून घेऊया. आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता पाणी. गरम पाणीच वापरा, त्याने स्वाद खूप छान येते. मी थोडं आणखी वापरते. छान उकळू द्यायचं. थोडं कमी फ्लेमवरती होऊ द्यायचं. उकळी आली की आता आपण याच्यामध्ये आपले ढेमसे टाकून घेऊया. उकळलेले बघा. मस्त हे याच्यामध्ये आता मसाल्यांमध्ये याला होऊ देऊया. बस अशी ठेवून द्यायची. आता याला रस्सा आणि मसाले आणि ढेमसे याला छान कमी फ्लेमवरती याला उकळी काढून घ्यायची. चेक करून बघूया. किती मस्त तरी आली आहे भाजीला. एक नंबर. आणि मसाले आणि ढेमसे एकदम एकजीव झाले मस्त. हे बघा. याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर भरपूर वापरा, खूप छान स्वाद येतो. आपले ढेमसे आधीच वाफवलेले होते म्हणून याला जास्त काही वेळ लागणार नाही. आता आपण गॅस बंद करून देऊया. आपली मस्त रसरशीत भाजी रेडी आहे. तुम्ही याला चपातीसोबत, भाकरीसोबत, गरम गरम भातासोबत मस्त एन्जॉय करू शकता. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.